पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. अनुवाद अध्याय 8 वचन 1. जी आज्ञा मी आज तुम्हास देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा. काळजीपूर्वक पाळा. तुम्ही या सभेसाठी येता, खुर्चीत विराजमान होता, दर रविवारी सकाळी चर्चच्या बेंचवर जाऊन विराजमान होता, असं तुम्ही प्रत्येक आठवड्यात अगदी जीवात जीव असेपर्यंत करता. आणि माझा ऐका, यामुळे तुमचं काहीही भलं होणार नाही, किंचितही चांगलं नाही, जर तुम्ही ऐकलं तसं वागत नसाल तर. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी हे ऐकलं, मला राहावलंच नाही. मला ते प्रत्येक सभेत सांगावंसं वाटलं. आपल्याला आपल्या आज्ञांकितपणाच्या पुढे जाऊन शिकवण्यात आलंय. तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा करण्यापूर्वी अजून किती बायबलचे धडे घेण्याची आवश्यकता वाटते तुम्हाला? एखादी पूर्ण सिरीज ऐकाविषयी वाटते का? किंवा एकदा प्रार्थनेच्या रांगेत उभं राहावंसं वाटतंय का? नाही, काहीतरी करा. काहीतरी करणं गरजेचं नाही. पण नाही जमणार, मला कसं जमेल? नाही जमणार. नाही. एक सांगू का, तुमच्यात ती पात्रता असल्याशिवाय देव तुम्हाला ते करायला सांगणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही ऐकताय का तुम्ही माझं? तुम्हाला कदाचित ते करायचं नसेल, पण तुम्ही करू शकता. जी आज्ञा मी आज तुम्हास देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल. हे आवडतं मला. त्याला श्वास घेणं अभिप्रेत नाहीये. त्याला म्हणायचं की खऱ्या अर्थाने आपण जीवन जगायला हवं. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा, जीवन मिळवा. तर तुम्ही जगा आणि बहुगुणित व्हा. किती जणांना बहुगुणित शब्द आवडतो? आपल्याला तो आवडतो. आता पुढे बघूया काय लिहिलंय. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. आता वतन करून घेणे याचा अर्थ काय? तर तुम्ही अभ्यास केलात तर वतन करून घेणं म्हणजे सध्या असलेल्या वतनदारांना प्रथम हाकलून देणे होय. म्हणजे त्यांच्याकडे वचनदत्त भूमी होती, पण त्या वचनदत्त भूमीत दुसरंच कुणी राहत होतं जे देवाचे शत्रू होते. म्हणून वनवासातलं त्यांचं हे फिरणं म्हणजे त्यांच्यासाठी प्रशिक्षण होतं, युद्धासाठीच. देव कोण आहे याचं प्रशिक्षण, ते कोण आहेत याचं प्रशिक्षण. सरते शेवटी जेव्हा ते वचनदत्त भूमीच्या सीमेवर येऊन ठेपले, त्यांची तयारी झाली होती युद्धासाठी. देवाची लेकरं म्हणून स्वतःला ओळखून त्या भूमीत प्रवेश करून योग्य प्रकारे उभं राहणं त्यांना शिकायचं होतं. आणि मी सुद्धा तुम्हाला तसंच तयार करणार आहे. ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात हे ओळखून घ्या. तुमची चोरी करण्यापासून सैतानाला रोखा. त्याच्या लबाडीपासून आणि फसवणुकीपासून सुद्धा तुमची वाढ सदोष असावी आणि उरलेलं तुमचं सगळं आयुष्य धिक्कारलेपणात तुम्ही जगता कामा नये. कारण देव तुमच्यावर प्रीती करतो हे तुम्हाला माहितीये. त्याची प्रीती तुम्हाला जाणवो न जाणवो, त्याची तुमच्या आयुष्यासाठी चांगली योजना आहे. तुम्हाला तसं वाटो किंवा न वाटो, जग काय म्हणतं याची पर्वा नाही, देव काय म्हणतो ते तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आज ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या निश्चयापासून तुम्हाला कुणीही कधीही ढळवू शकणार नाही. यावर मी अढळ आहे आणि कुणीही मला हलवू शकणार नाही. आमेन. मला हे वचन खूप आवडतं. रोमकरास 8 मधील ते सांगतं, सर्व प्रकारच्या संकटात आणि छळामध्ये असताना आपण महाविजयी ठरतो. मग पुढे ते म्हणतं, कसायाकडे नेले जात असलेल्या मेंढरासारखे आम्ही दिसतो. पण त्यामध्ये सुद्धा म्हणजे कसायाकडे नेलं जात असलेल्या बकऱ्यासारखी जरी तुमची परिस्थिती असेल आणि ही आलेली परिस्थिती आता जरी तुम्हाला समजत नसेल, तरी तुम्हाला अधिक खोलवर जाणण्याची गरज आहे. जे मनाला समजलंय त्यापेक्षा अंतःकरणात जे उमजलंय ते केवळ अंतःकरणानेच समजू शकेल. काही वेळा या गोष्टी मनाने स्वीकारल्या जात नाहीत. मला माहिती आहे की येशू जिवंत आहे. तो माझ्यासाठी मरण पावला, मरणातून परत उठला. हे मला कसं ठाऊक? मी तर पाहिलं नाही, मी तिथे नव्हते. मी हे सिद्ध करू शकते? जशा गोष्टी सिद्ध केल्या जातात तशा नाही, पण मला ठाऊक आहे ज्या प्रकारे इयोब त्याच्या भयंकर आपत्तीत अडकला होता. मला माहिती आहे माझा मुक्तिदाता जिवंत आहे.
हे खूपच अद्भुत असतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या भावनेप्रमाणे आणि विचाराप्रमाणे गोष्टींचा निवाडा करत नाही. मग कशाही प्रकारे भावना वाहवत गेल्या कुठल्याही वाटेने तुम्ही म्हणू शकता मला ठाऊक आहे. वचन 2 तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा खरोखर पाळशील की नाही त्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष रानातून तुला फिरवले. याचा अर्थ जर वनवासात तुम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही त्या पर्वत शिखरावरही पाळणार नाही. आता लक्षपूर्वक ऐका, यश तुम्ही समजता त्यापेक्षा खूप धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलत का माझं? यश हे तुम्ही समजता त्यापेक्षा खूप धोकादायक असू शकतं, कारण संकटात असताना आपण देवासोबत कसे असतो हे पाहणं कुतूहलाचं असतं. पण जे हवं ते आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा किती पटकन आपण त्याला विसरतो आणि त्याची आपल्याला गरज नाही असं म्हणतो. म्हणून देव म्हणतो, म्हणून मी तुला या कठीण वर्षातून जाऊ देतोय, तुला माझं आज्ञापालन आणि प्रीती शिकवण्यासाठी. जरी तुला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नसतील तरी देखील. मग तो म्हणतो, मी हे यासाठी केलं की अशी वेळ येते की मी तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाईन आणि तुमच्याकडे प्रत्येक चांगली गोष्ट असेल. आता ज्या परिस्थितीतून तुम्ही जाताय तो शिकवणीचा काळ आहे, प्रशिक्षणाचा. जी कलाटणी देवाला तुमच्या जीवनात द्यायची आहे त्यासाठी. आणि या संकटाच्या काळात तुम्ही देवाच्या नजीक याल यासाठी की तुमच्या जीवनात प्रार्थनेमुळे आणि आशेने सर्व काही छान चाललंय. खरं तर त्याच्याशिवाय एक दिवसही काढणं मुश्किल आहे, हे पक्क लक्षात ठेवा. बघूया वचन 3. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. याची जाणीव व्यक्तिगतपणे तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. याचा अर्थ काय? एक उदाहरण सांगते. 25 वर्ष मागे जाऊ. देव आणि मी नुकतीच सेवा कार्याची सुरुवात केली होती आणि मला वाटतं मी त्यावेळी 8 रेडिओ स्टेशन्सवर होते आणि लोक माझं ऐकत होते, बघत होते. पण मला लोकांच्या मेल्सची इतकी प्रतीक्षा असायची, त्यामुळे मेल्सची किंवा पत्रांची मी अगदी आशेनं अपेक्षेनं वाट बघायचे. आणि माझ्यासाठी ती पत्र खूपच महत्वाची होती आणि त्यामुळे मी खूप वाट बघायचे. पण ज्यावेळी मी तिकडे जायचे माझी खूप निराशा व्हायची. मला एकही पत्र आलेलं नसायचं, कारण देवाला वाटायचं की माझा आनंद हा त्या पत्रांवर अवलंबून नसू नये. आमेन. तर मी जेव्हा माझ्या पोस्टबॉक्सकडे जायचे आणि त्यात काही पत्र नसायचं, मी खूप निराश व्हायचे. माझ्या जीवनातील देवाच्या पाचारणाविषयी साशंक व्हायचे आणि मग पुन्हा ते विचारचक्र सुरू व्हायचं. कदाचित ते देवाकडून नसेल, देवाने हे करण्यासाठी मला बोलावलंच असेल, मीच बावळट असेल, मी हा संदेश देऊ शकेल असं माझ्या मनात कसं काय आलं. ना आता मी उपाशीच मरणार, दुसरं काय करू शकते. एकतर मी नोकरीही सोडून दिलीये. पटतंय का तुम्हाला हे? ठीक आहे, म्हणजे तुम्ही काही अर्थ काढला तरी सगळं सारखंच होतं आणि म्हणूनच तुम्हाला खूप भीती वाटते आणि कधी कधी तुम्हाला येणाऱ्या भीतीचीच तुम्हाला जास्त भीती वाटायला लागते. आणि मग एकदा मी अशीच पोस्टबॉक्सकडे जात होते. मला अजून आठवतं, मी रस्त्याच्या कुठल्या टोकाला होते. मी एका दिव्याकडून डाव्या बाजूला वळले आणि रस्त्याने थोडं पुढे जाऊन पोस्ट ऑफिस उजव्या बाजूला होतं. पीओ बॉक्स नंबर 655 पूर्वीसारखाच आजही तोच आहे. आणि या ठिकाणी काही पत्र असणं गरजेचं होतं. त्या दिवशी मला वाटलं की जर आज खूप पत्र असतील तर माझा दिवस महान असेल. म्हणून मी वळण्याच्या तयारीत थोडीशी पुढे गेले, देवाला जरा आग्रहच केला आणि म्हणाले की बघ, मला थोडी तरी पत्र आलेली असू देत. आता ही काही फार मोठी गोष्ट नव्हती आणि पोस्टबॉक्सही काही फारसा मोठा नाहीये. तुला फार काही करावं लागणार नाही तो भरण्यासाठी. तुला तुझ्या राजासनावरून उठावं लागणार नाहीये. तू नुसतं पोस्टाच्या बॉक्सकडे पाहिलंस तरी तो भरून जाईल पूर्ण आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. 25 वर्षांपूर्वी एका दिव्याखाली असताना देव माझ्या अंतःकरणाशी बोलला आणि ते बायबलमधून असेल असं मला वाटलंही नाही. तो म्हणाला, मी तुला शिकवतोय की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही. आता इथे भाकरी म्हणजे अर्थातच माझी पत्र. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक
प्रत्येक वचनाने जगेल. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो तुम्हाला कळत नाही ते कसं स्वीकारायचं, पण ते प्रकटीकरणासहित येत असतं हे लक्षात घ्या तुम्ही. त्या क्षणी मला समजलं देव मला काय सांगतोय ते. देव जॉयसला शिकवण्याचा प्रयत्न करत होता की तुझं जीवन सेवा कार्यातील यशावर अवलंबून नाहीये, तुझ्या टपालपेटीत किती पत्र आहेत त्यावरही नाही, लोक तुझ्याविषयी काय बोलतात, काय विचार करतात, तुझं जीवन हे नक्कीच नाहीये. तुझं जीवन म्हणजे देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर तू कसं जगतेस तो मला शिकवू पाहत होता. परिस्थितीच्या वास्तविकतेवर विश्वास अवलंबून नाहीये. आज इथे कोणी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणार आहे का? त्याला मी विश्वास ठेवायला हवा होता की परिस्थिती कशीही असू दे, पण बघा यासाठी तिथवर पोहोचायला मला बरीच वर्ष लागली. पण शेवटी मी शिकले की वनवासात भटकत असताना त्याच डोंगराभोवती वेड्यासारख्या वारंवार प्रदक्षिणा घालता कामा नयेत. देव मला दाखवू पाहत होता, जरा लक्ष द्या, त्या वनवासात तिथे मी देवाला ओळखावं, तिथेच माझ्या मुलांसाठी मी देवावर विश्वास ठेवावा. म्हणजे माझ्या मुलांच्या बुटांसाठी, कपड्यांसाठी, कपडे धुण्यासाठी, म्हणजे माझ्या काही प्रार्थना विनंत्या इतक्या बालिश होत्या की जर मागे जाऊन मी त्या पाहिल्या की प्रिय देवा कृपा कर, मला काही भांडी घासणे हवे आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट देवानेच मला द्यायला हवी, नाही तर कोण? ते देवानी द्यायलाच हवंय. आणि एक सांगू, मला हे सगळं सोडावं असं वाटायचं. माझं हे सगळं कार्य सोडून परत नोकरीला सुरुवात करावी, कारण मी तशी हुशार होते. मला चांगली नोकरी मिळाली असती, मी चांगले पैसेही मिळवू शकले असते. नाहीतरी या सेवा कार्यात सांग मला ठेवलंय तरी काय? सांग मला. तू म्हणतोस मी तुला शुभवर्तमानाचा संदेश जगभरात देण्यासाठी पाचारण केलंय आणि माझी ही अवस्था आहे. मी घरात 25 लोकांना बायबल स्टडी शिकवते. एकही पत्र येत नाही मला. आणि बघा, पूर्वी डेव्ह इंजिनिअरिंग कंपनीत होता. त्याच्या नोकरीत त्याला दरवर्षी बोनस मिळायचा. त्यावेळी तो काहीतरी 1200 वगैरे होता वर्षातले. ते आमचे जास्तीचे पैसे असायचे आणि आम्ही ते बचत खात्यात जमा करायचो. आणि म्हणजे मी ते कधीही चुकवलं नाही. मन दोलायमान व्हायचं, कारण नवीन टायर हवे असायचे, अमुक गरज आहे, फ्रीजची गरज आहे, मुलगाही आजारी पडलाय, आणि वाटायचं की 300 रुपये जर याला मिळाले तर मग काय. खूप भीती वाटायची की देव आता फोन करून सांगेल की मला तुला सांगायला लाज वाटतेय, पण मी नवीन टायर्स घेतले आहेत आणि माझा विश्वासच बसत नाहीये. प्रत्येक वेळी थोडेसेच पैसे मिळतात आपल्याला, सैतान येतो, तो घेऊन जातो. मी थकले, कंटाळले. आपल्या जीवनात कधी काय व्यवस्थित होणार आहे सांग मला तो देव. तशातच काही नातेवाईक येऊन ठेपायचे. एके दिवशी डेव्ह मला म्हणाला की हे बघ, नीट ऐक मी काय सांगतोय ते. जोवर आपण त्या पैशावर भिस्त ठेवून चालू जे बचत खात्यामध्ये आपण ठेवलेले आहेत, तोवर सैतान प्रयत्न करत राहणार ते काढून घेण्याचा. आणि तो हे फक्त बोलत नव्हता, तत्व तेच होतं. पत्रपेटी बाबतीतही जोवर तू पत्रपेटीवर अवलंबून राहशील, मग जरी तुझ्यावर प्रीती करणारे हजारो लोक असले तरीही सैतान खात्रीने तुझ्याकडे पत्र येऊ देणार नाही, कारण त्याला हवंय की तू रागवावस. तो म्हणाला जोवर तू त्या बँकेत ठेवलेल्या थोड्या पैशावर अवलंबून राहशील. ऐकलंस? आणि मग तो असं म्हणाला, आपल्या जीवनात तोवर भरभराट येणार नाही. मी अगदी वेडी पिशी झाले. मी विचार केला, ठीक आहे, तुला वाटतं नाही माझी चूक आहे, मग बघायचं आता. मी बँकेत गेले, सगळे बँकेतले पैसे काढून घेतले आणि खर्चून टाकले. आणि मग म्हटलं कसं वाटलं, झालं समाधान, आता पूर्णतः भणंग झालोय. आणि अद्भुत प्रकारे जेव्हा देवाव्यतिरिक्त आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि देव मदतीला आला. चला आता, मी या वनवासातच शिकले देवाचा विश्वासूपणा. अरे बाप रे,
तिथे बसून माझा हेवा करू नका आज माझ्याकडे जे काही आहे ते पाहून, कारण देवाच्या कृपेने या सगळ्यातून जाऊन मी इथे येऊन पोचले. अरे बापरे, कितीतरी वर्ष केवळ $20 घेऊन मी बाहेर जायचे, तेही कुठेतरी कोपऱ्यात ठेवलेले असायचे आणि शोधावे लागायचे मला. त्यावेळी 3 मुलं होती. माझ्या या 3ही मुलांचे शाळेचे बूट कुठल्या तरी सेलमधून मी घ्यायचे आणि माझा सेलवर विश्वास होता. आणि हे सगळं ठीक होतं, म्हणजे जिथे असतात तिथूनच सुरुवात होते. याचा अर्थ काहीतरी आश्चर्य घडतं. मला नवीन कोरे कुणी न वापरलेले टेनिसचे बूट मिळायचे माझ्या मुलांच्या मापांचे, अगदी स्वस्तात. ही देवाचीच कृपा होती. चला आता तुम्हाला पटतंय का हे? मी तो दिवस कधीही विसरणार नाही जेव्हा माझी शेजारीण माझ्या दारात उभी होती आणि झोपेतच डोरबेल वाजवल्यासारखी ती वाटत होती. ती म्हणाली की मला वाटतं तू मला वेडी समजणार नाहीस. मी आज प्रार्थना करत असताना देवानी मला प्रकर्षाने तुझ्यासाठी नवीन भांडी घासणे आणायला सांगितले. आणि मला असं झालं की अरे बापरे, हा तर दैवी चमत्कारच आहे. चला, तुम्हाला कळत असेल मला नक्की काय म्हणायचंय ते. अजून काही सांगू का? आत्ता ज्या जागी आहात त्या जागेचा तिरस्कार करू नका, कारण काही कारणास्तव ही तुमच्यासाठी खूप सुंदर जागा असू शकते तुमच्या जीवनातली, कारण तिथेच वैयक्तिकरित्या देवाची ओळख तुम्हाला पटलेली आहे. तुम्हाला जे सापडलं ते या पुस्तकात आहे. तुम्हाला समजतं की देव विश्वासू आहे, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि टाकणार नाही. तर देव तुम्हाला चांगल्या स्थानी नेईल. म्हणजे जेव्हा तुम्ही चांगल्या स्थानी पोहोचाल तुम्हाला सतत त्याची गरज लागणार नाही. तुम्हाला खूप उदासही वाटणार नाही. वचनावर जास्त अवलंबून न राहणं सुरुवात होईल. तुम्ही ते लहानसं चित्र पाहिलंय का? किंवा अशी भरपूर चित्र आहेत. येशूची गळ्याभोवती असं मेंढरू असलेलं. किती जणांनी हे असं चित्र कुठेतरी पाहिलंय सांगा? मला सुद्धा कितीतरी वर्ष याचा अर्थ माहित नव्हता. मला वाटायचं की किती गोंडस आहे. खरंच छान आहे की नाही? छोटंसं मेंढरू येशू सोबत किती छान वाटतं. पण त्यामागे एक गोष्ट आहे. जर एखादं कोकरू किंवा मेंढरू मेंढपाळाचं ऐकत नसेल, नाठाळ असेल, तर मेंढपाळ त्याचे पाय मोडायचा आणि त्याला गळ्याभोवती लटकवून फिरायचा. तो पाय बरा होईपर्यंत त्याला मेंढपाळासोबत राहायची इतकी सवय झालेली असायची की मग ते त्याला सोडून भरकटायचं नाही. ओ हालेलुया! तुमच्यापैकी काही जण आत्मिकतेत पाय मोडल्यासारखेच आहात आणि तुम्हाला देवाशिवाय कढण्यासाठी कोणीही नाहीये, कारण तुमच्या संपूर्ण आयुष्यात त्यासारखी दुसरी चांगली जागा नसेल. कारण आता तुम्हाला देव अशा जागी आणून ठेवतोय जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तुम्ही आता आश्वासनांबाबतीत बोलणं थांबवा आणि तुम्ही ज्या आश्वासनांमध्ये जगू शकाल, तुम्ही विपुलतेत राहू शकाल, तसंच तुमच्या भोवती जे असतील ते देखील विपुल जीवन प्राप्त करतील आणि देवाला सोडून भटकण्याची तुम्ही हिम्मत करू शकणार नाही. कधीही नाही. आमेन. मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही. ऑफिसमधल्या तुमच्या पदावर तुमचा आनंद अवलंबून नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक गटावर. तुम्ही कॉलेजला जात असाल नसाल, तुमचं लग्न झालेलं असेल किंवा नसेल, तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रत्येक बाबतीत तुमचा आनंद सामावलेला नसेल. जेव्हा ती तुम्हाला हवीशी वाटत असेल, आपण देववचनांनी जगू शकू. याचा अर्थ काय? आपण जेव्हा सकाळी उठतो आळसावलेल्या मूडमध्ये असतो, सगळ्यांनी तुम्हाला एकटं सोडावं असं तुम्हाला वाटत असतं आणि ते तुम्हाला एकटं तर सोडत नाहीतच, उलट त्या दिवशी तुम्हाला अधिक काम करावं लागतं ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. माझी आशा कुठे? हे माझ्या जीवा, तू एवढा उदास का? परमेश्वराची आशा धर.
देवा, तुझ्यामुळे मिळालेली जीवनाची कलाटणी मी लक्षात ठेवीन. दावीद सर्वशक्तिमान परमेश्वरा म्हणजे स्वतःला उत्साहित व सामर्थ्यशाली करू पाहतो. अधिकाधिक 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 तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल आणि देवावर विश्वास ठेवणारा कधी लज्जित व फजित होणार नाही. आणि लवकरच तुम्ही विचार करता, ठीक आहे, मी हे करू शकते करू शकते मी, कारण तुझी वचनं माझ्या जीवनाचं पोषण करतात. जेव्हा तुम्हाला डोकेदुखी होते तुम्ही गोळी घेता त्यासाठी, आणि जर काही कापलं तर त्यावर मलमपट्टी करता. पण जर तुम्हाला आत्मिक आजारपण असेल, चला आता, जर तुमचा आनंद हरवला असेल, तुमची आशा हरवली असेल, जर कोणी तुम्हाला दुःखी केलं असेल, तुम्ही खूप चिडला असाल, तर तुम्हाला वाटतं त्यावर विजय मिळवताच येणार नाही. कुठल्याच गोळीने नाही, कुठल्याच औषधाने नाही, वेदनाशामकाने नाही, कशानेच फायदा होणार नाही. पण त्यावर उपाय आहे, त्यावर उपाय आहे, आणि तो इथे देववचन. चला आपण जरा गृहपाठ करायला हवाय. आपण सगळे जरा बघूया. मी माझं बायबल उघडणार आहे. मत्तय अध्याय 5. तुम्हाला ठाऊक आहे माझ्याकडे सगळं काही उपलब्ध आहे. अधोरेखित केलेलं कधी कधी मला आवडतं. त्याला माझ्या भाषेत मी छोटंसं आत्मिक जेवण असं म्हणते. कधी कधी त्यामुळे तुमचं जीवन वाचतं. मी तुम्हाला सांगते, तुमच्या शत्रूवरही प्रेम करा. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. रागावू नका अजिबात. पण तुम्ही हे यासाठी करावे कारण त्यास कळावे की तुम्ही स्वर्गात राहणाऱ्या पित्याची लेकरे आहात. अजून पुढे जाऊन तो म्हणतो की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ प्रगटपणे देईल. मी चांगल्या कामाची फुशारकी मारू शकत नाही. मी माझं मुख बंद ठेवून देवाची प्रतीक्षा करायला हवी. वचन 6 म्हणता देव तुला तुझे प्रतिफळ देईल. वचन 18 म्हणता देव तुला तुझे प्रतिफळ देईल. आणि नंतर वचन 25, चिंता करीत बसू नका. वचन 31 मध्ये दिसतंय चिंता करीत बसू नका. वचन 34 मध्ये दिसतंय चिंता करीत बसू नका. आता आपण 7वा अध्याय पाहूया. दुसऱ्याचा निवाडा करणे, टीका करणे, दोष दाखवणे थांबव, म्हणजे तुमचा निवाडा करणे, टीका करणे, दोष दाखवणे होणार नाही. बापरे, हे काय आहे? लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच प्रथम तुम्ही त्यांच्याशी वागा. अरे देवा, मला फक्त हे म्हणजे मला माझं वर्तमानपत्र परत मिळू शकेल का? आणि मी वाचू शकेन की माकडापासून मानवाची झालेली उत्क्रांती, त्याची कवटी, किंवा सध्या बॉलिवूडमध्ये काय चाललंय. मी नुसतीच इथे येईन आणि हा थोडासा इथं घालवलेला वेळ त्या दिवशी माझं जीवन वाचवू शकेल, कारण तो मला आठवण करून देत राहील दयाळू राहण्याविषयी, लोकांना क्षमा करण्याविषयी, कुणाचे दोष दाखवू नये, टीका किंवा निवाडा करू नये, यासाठी लोकांबाबतीत वाईट बोलता कामा नये, गुप्तपणे चांगली कामं मी करावीत, कारण देव सतत पाहत असतो आणि त्याचं प्रतिफळ मला मिळणार आहे. केवळ 5 मिनिटं हे पुस्तक वाचा आणि तुमचं जीवन बदललेलं असेल पूर्णपणे. आमेन. आता टीव्हीवरून पाहणारे तुम्ही सगळेजण, तुम्ही तुमचं बायबल घ्या. पुष्कळ वेगवेगळी भाषांतरं आहेत, त्यापैकी जे तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या. पण त्यापैकी काही आज आपण सहज समजू शकू अशी आहेत. मी विस्तारित बायबल वापरते, पण तुम्ही कोणतंही वापरू शकता. फक्त एखादं घ्या आणि वाचायला सुरुवात करा. मी तुम्हाला प्रोत्साहन देते. कदाचित विलापगीतापासून सुरुवात करणं योग्य नसेल, पण तुम्ही समजू शकाल आणि तुम्ही मग स्तोत्रसंहितेपासूनही सुरू करू शकाल. नीतिसूत्रातही भरपूर ज्ञान आहे. किंवा योहानाच्या पुस्तकापासून सुरुवात केली तर सुरुवातीला येशू कसा होता हे कळेल. आणि सगळं काही एकदम वाचायची गरज नाहीये. रोज तुम्ही थोडंसं जरी वाचत गेलात तरी चालेल, पण असा निश्चय करा की ठीक आहे, मी यावर विश्वास ठेवते, जीवनात मी हे तत्व लागू करणार आहे, मी पाहीन ते कार्य करतंय की नाही. देवा, मी हा प्रयत्न करीन. इतर सगळे प्रयत्न करून झाले, देवा आता हा प्रयत्न करते. आमेन. या ठिकाणी असलेले किती जण आपल्या टीव्हीवरच्या प्रेक्षकांना प्रोत्साहित करू इच्छितात देवासंबंधी हा प्रयत्न करण्यासाठी? चला, आता तुम्हाला खरंच असं वाटतंय त्यांनी देवाला संधी द्यायला हवी? ख्रिस्तामधील विश्वासणारे म्हणून आपण देववचनाविषयी पुष्कळ काही ऐकत असतो.
पण मला खात्रीपूर्वक असं वाटतं की तुम्ही समजून घ्यायला हवं, देववचनाशिवाय दुसरं काहीही सुंदर नाहीये. ते आपल्याला मार्ग दाखवतं, देवाला आपल्याकरता हवा असलेला आपलं जीवन जगण्याचा मार्ग, म्हणजे आपल्याला आनंद मिळेल आणि त्याच्या इच्छेनुसार. देवाचं वचन आपल्याला उत्साहित करतं, ते आपल्याला सुधारतं, ते आपल्याला खंबीर करतं, आपलं ताडण करतं, आपल्याला शिक्षा करतं. पण ते आपल्याला आपण त्याच्यामध्ये कोण आहोत हे दाखवतं आणि ही खूप शिकण्यासारखी सुंदर अशी गोष्ट आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो, त्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे काही अद्भुत कार्यांसाठी, तर तुम्ही ते चुकवू नका. देव तुम्हाला आशीर्वादित करो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.